बाळंतीणबाईला नाश्त्यासाठी काय द्यावं हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो, जे की खाण्यासाठी सकस असेल, दूध भरपूर येईल आणि पटकन होईल. तर आज आपण बाजरीची पौष्टिक अशी दूध वाढीसाठी उत्तम असलेली खीर बनवणार आहोत. खीर बनवण्यासाठी 2 मोठे चमचे बाजरीचं पीठ, 2 मोठे चमचे चिरलेला गूळ, 1 चमचा ड्रायफ्रूटचे काप आणि अर्धा चमचा वेलची जायफळची पूड. मध्यम गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला बाजरीचं पीठ टाकलं. त्यानंतर 1 चमचा गाईचे तूप टाकले. बाळंतिणीसाठी बाजरीचं पीठ आणि तूप हे अतिशय पौष्टिक आहे. स्लो गॅसवरती बाजरीचं पीठ खमंग होईपर्यंत भाजायचं आहे. आधीच जास्त प्रमाणात अशा प्रकारे बाजरीचं पीठ भाजून ठेवलं ना तर अगदी 5 मिनिटातच खीर तयार होते आणि भाजलेलं पीठ हे महिनाभर टिकतं. बाजरीचं पीठ भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून ठेवलं. सेम पॅनमध्ये 2 चमचे गाईचं तूप टाकलं. तूप वितळलं की त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकले. ड्रायफ्रूटचे काप टाकणं ऑप्शनल आहे. अगदी वेलची जायफळची पावडर टाकून सुद्धा खीर खूप छान होते. त्यानंतर 1 ग्लासभर पाणी टाकलं आणि त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ टाकला. गूळ टाकल्यानंतर मिश्रण ढवळून घेतलं. मिश्रणाला उकळी येते तोपर्यंत जे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून या प्रकारे पीठ कालवून घेतलं आणि पाण्याला उकळी आली की बाजरीचं पीठ त्यामध्ये टाकलं. पीठ टाकल्यानंतर चमच्याने ढवळून घेतलं आणि 5 मिनिटामध्ये अशा प्रकारे पीठ शिजलं की मग त्यामध्ये दूध टाकायचं आहे. ज्यांना दूध पचत असेल त्यांनी संपूर्णपणे दुधाचा वापर केला तरी चालेल. म्हणजे मी जे पीठ कालवण्यासाठी आणि पाणी उकळायला ठेवलं त्याऐवजी तुम्ही संपूर्णपणे दूध टाकू शकता. पण काही बाळंतिणीला दूध पूर्णपणे पचत नाही म्हणून मी पाण्याचा वापर केलेला आहे. आता छानपैकी पीठ शिजलेलं आहे. तेव्हा वेलची जायफळ पूड टाकायची. आधीच वेलची जायफळ पूड टाकली तर दूध हे फाटू शकते. मुठभर मीठ टाकून मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि वरून 1 चमचा साजूक तूप टाकायचं. अशा प्रकारे झटपट बाजरीची खीर तयार झाली. कॅल्शियम लोहयुक्त अशी बाजरीची खीर नक्की बनवा. प्रसूतीनंतर झालेली शरीराची झीज तर लवकर भरून निघते. त्याचबरोबर भरपूर दूध येते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आणि पौष्टिक रेसिपी आहे. संपूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिलेला आहे तिथे क्लिक करा. म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी मिळेल. व्हिडिओ खरंच युजफुल वाटल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा.